बीडच्या मस्साजोगमध्ये सद्भावना रॅली सुरू झालेली आहे। सहभागी झालेले आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील या यात्रेमध्ये सहभागी झाले। त्यांचा चिमुकला मुलगा देखील या यात्रेमध्ये सहभागी झालाय। धनंजय दादा, खतर सद्भावना यात्रा निघतीये, तुम्ही म्हणाला होतात की ही यात्रेला कुठलाही जातीय रंग नाहीये, पण बीड जिल्ह्यातली जी सगळी परिस्थिती पाहता जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी काँग्रेसने हा पुढाकार घेतलाय। तुम्ही या यात्रेकडे कशा पद्धतीने बघता, तुम्ही सहभागी होण्याचं कारण काय? इथं सर्व स्तरातील लोक आहेत, सर्व घटक आहेत आणि इथं जातीचा विषय येतच नाही। इथं जे विकृती आहे, जे प्रवृत्ती आहे, ज्याने हे चुकीचे कामं केलेत त्यांना कुठेतरी ही सद्भावना निर्माण व्हावी। बाकी तर सगळा जिल्हा खूप चांगला आहे, सगळे लोक चांगले आहेत, लोकप्रतिनिधी चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत। ज्यांना या न्यायाच्या भूमिकेत जे आले नाही त्यांच्यासाठी हा संदेश आहे। संपूर्ण परिवार सहभागी झाला या यात्रेमध्ये? हां, आम्ही संपूर्ण सहभाग आहे। आम्ही थोडं चलून आम्ही घरी जाणार आहोत। काय मागणी असणार आहे राज्यकर्त्यांकडे आता या क्षणी? त्यांना लवकरात लवकर फाशी आणि या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीचं जाळ आहे, दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते पुढे कारवाई चालू ठेवावी आणि त्यांना धडा शिकवावा। एक आरोपी अजूनही फरार आहे, कळायला तयार नाही नेमका गेलाय कुठं, तुमचं काय म्हणणं आहे? सगळं त्याच्यासाठी वेगळी भूमिका घेणार आहोत आम्ही 1-2 दिवसात, ते तुम्हाला स्पष्ट होईल। नंतर काय नेमकी कशा पद्धतीची भूमिका असेल अशाच पद्धतीने काहीतरी म्हणजे तो कसा पकडला जाईल, त्याच्यापासून धोका आहे समाजाला, तर आम्ही जी काही भूमिका घेऊ ते गावकऱ्यांच्या विचारांना करूयात। 2 दिवसात येतात, 2 दिवसात ती भूमिका जाहीर करणार आहात आपण? हां, नक्की। ते धनंजय देशमुख ते देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। कृष्णा आंधळे खरं तर अद्यापही फरार आहे आणि हा आरोपी कुठे गेला याचा शोध अद्यापही तपास यंत्रणेला लागलेला नाहीये। त्याच्या तपासासाठी नेमकी काय गेलं पाहिजे, तो कुठं घेतलाय, यासाठी एक वेगळी भूमिका आम्ही घेणार आहोत। येत्या 2 दिवसामध्ये आम्ही ती भूमिका जाहीर करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन अभिप्राय आफताब शेख, एबीपी माझा, मस्साजोग, बीड। तर बीडमधल्या मस्साजोगमधून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। जातीचा विषय नाही, मात्र विकृती संपणं ही गरजेची आहे आणि फरार आरोपीच्या संदर्भात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लवकरच एक वेगळी भूमिका जाहीर करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।